माढा लोकसभेमध्ये यंदा पाडापाडीचे राजकारण होणार की महायुतीतले रुसवे फुगवे दूर केले जाणार? भाजपचे उमेदवार जाहीर होण्या अगोदरच या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील फलटणचे नेते रामराजे निंबाळकर यांनी दंड थोपटले होते। परंतु या दोघांचाही विरोध डावलून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने तिकीट दिले आहे। परंतु रणजितसिंह यांना तिकीट मिळाल्यानंतर मोहिते पाटील आणि रामराजे यांनी अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी माध्यमांवरती सांगितले होते की मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आणि कार्यकर्तेही ऐकण्यास तयार नाहीत, त्यामुळे मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेच। माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने महादेव जानकर हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महायुतीमध्ये फलटणचे रामराजे, सांगोल्याचे शहाजी पाटील, माळशिरसचे मोहिते पाटील आणि माढ्याचे बबनराव शिंदे, करमाळ्याचे संजय शिंदे व मानसे गोरे हे सगळे एकत्र आहेत। परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात फलटणचे रामराजे निंबाळकर व माळशिरसचे मोहिते पाटील एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यात येतो, परंतु लोकसभेच्या रचनेनुसार सातारा जिल्ह्यातील फलटण व मान हे 2 तालुके या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत। माढा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 तालुके येतात। माढा, सांगोला, फलटण, माळशिरस, मान व करमाळा हे 6 तालुके या लोकसभेमध्ये येतात। 2019च्या निकालानुसार भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना 85,000 मताधिक्याने पराभूत केले होते। राष्ट्रवादीला करमाळा, माढा व सांगोला येथून लीड होते, तर भाजपच्या नाईक निंबाळकर यांना माळशिरस, मान व फलटण येथून लीड होते। परंतु एकट्या माळशिरस तालुक्यामधून मोहिते पाटलांनी भाजपाच्या निंबाळकर यांना 1 लाख मताधिक्याचे लीड दिले होते। परंतु यंदा मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते व रामराजे निंबाळकर हे देखील त्यांच्या भावाच्या उमेदवारासाठी प्रयत्न करत होते। त्यातच भाजपने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिल्याने आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही म्हणून भाजपने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिल्याने आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही म्हणून शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी राजीनामा दिला आहे व आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही असे देखील सांगितले आहे। त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नसल्याचे